विण दोघा तरी तुटेना 15 जानेवारी भागामध्ये आदिरा आवरून येते. स्वानंदी म्हणते, किती छान दिसतेस तू. आदिरा म्हणते, तू पण. समर म्हणतो, खूप गोड दिसतेस. मकर संक्रांतीच्या तुला खूप शुभेच्छा. आदिरा म्हणते, तुला पण. आता ती रोहनची खूप वाट बघत असते, पण काय केल्या रोहन काय येत नाही. आदिरा म्हणते, नंदुताई अगं रोहन का नाही आला. स्वानंदी म्हणते, थांब जरा, मी परत फोन करून बघते. अर्पिता अंशुमनला फोन करते आणि म्हणते, आपल्या कामाचं काय झालं जरा सांगशील का. अंशुमन म्हणतो, आपलं काम झालं. स्वानंदी फोन करते, पण फोन मात्र दुसरंच कोणीतरी उचलतं. स्वानंदी विचारते, हा रोहनचा फोन आहे ना. आता मात्र तिला वाईट बातमी कळते आणि स्वानंदीचा तोल जातो. नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया. आता समर आणि स्वानंदी छान जवळ येत असतात. आता स्वानंदीने सांगितल्याप्रमाणे समर तयारी होतो आणि आदिराने सांगितल्याप्रमाणे रोहनलाही कुर्ता पाठवते. आदिरा पण छान साडी नेसून येते आणि म्हणते, नंदुताई मी कशी दिसते. आता स्वानंदी कौतुक करत करते, वाव खूप सुंदर दिसतेस. आता ती रोहनवरून आदिराला चिडवत असते आणि समर हे बघून स्माईल करतो आणि आदिराला म्हणतो, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आदिरा म्हणते, तुला पण. आता रोहन कुर्ता बघतो आणि खूप खुश होतो. स्वानंदी फोन करते, रोहन तुला कुर्ता मिळाला ना. तो म्हणतो, हो ताई. ती म्हणते, अरे मी पाठवला, कसा आहे तुला आवडला. तो म्हणतो, ताई मी आदिराची चॉईस बरोबर ओळखतो. हा काळा कुर्ता तूने पाठवला, आदिराने पाठवला हो ना. आता स्वानंदी गोड हसते आणि म्हणते, काय रे रोहन, तुम्ही एकमेकांना एवढं ओळखता मग भांडता का. बरोबर आता आदिरा तुझी वाट बघते. तो म्हणतो, हो ताई. आता मंदाकिनी काळा कुर्ता बघते आणि म्हणते, रोहन हे कशाला मागवलंस. नागच खर्च. त्या पोरीने तर किती खर्च केला. 10,000ची आईस्क्रीम. अरे एवढी महागडी आईस्क्रीम कुणी खातं का. रोहन म्हणतो, आई प्लीज आता शांत बस ना. आणि हे बघ हा काळा कुर्ता मला ताईने पाठवला आहे आणि मला उशीर होतोय ग. इकडे आता स्वानंदी छान तयारी करते आणि समरचा सगळा रागच पळून जातो. तो आता मधूनमधून स्वानंदीकडे बघत असतो. तिचं लक्ष गेल्यानंतर तो बाजूला बघून घेतो. यावर स्वानंदीला खूप हसायला येतं. पुन्हा अपशकुन झाला हे म्हणून स्वानंदीची संक्रांत बिघडायची. ह्यासाठी मलिकाने काही बायकांना पैसे दिलेले असतात. आता त्या बायका येतात आणि मलिका खुणवते आणि म्हणते, या नाही या बसा. खास करून अर्पिता त्यांच्या सेवेसाठी असते. त्या बायका आता गुपचूप खुर्चीत बसतात आणि स्वानंदी हळदी कुंकाची तयारी करत असते. तिला मदत करत असतात निकी आणि आदिरा. स्वानंदी आता हळदी कुंकाचं ताट घेते आणि निघणार तेवढ्यात मलिका खुणवते. ती आता बाई येते आणि त्याला हात मारून पुढे जाते. ताट खाली पडल्यानंतर तीच बॉम्ब करते. अगं तू ताट का खाली पाडलंस. स्वानंदी म्हणते, अहो मी पाडलं नाही, तुम्ही धक्का दिला म्हणून ते पडलं, मी का पाडेल. ती बाई म्हणते, आम्ही एवढ्या वर्षापासून हळदी कुंकू करतो पण कधी ताट नाही पाडलं. स्वानंदी म्हणते, अरे पुन्हा तेच, अहो मी पाडलं नाही, तुमचा धक्का लागला म्हणून पडलं. दुसरी म्हणते, अपशकुनच झाला. मलिका म्हणते, अहो हे काय बोलताय. अहो चुकून ताट पडलं त्यात काय एवढं. पण दोघी तिघी सारखा गोंधळ घालत असतात आणि मलिका स्वानंदीची बाजू घेत त्यांच्याशी भांडत असते. आजी म्हणते, काय अपशकुन नाही, असं काय नसतंय. पण काय केल्या त्या बायका काय ऐकत नाही. आता हे सगळं समर बघत असतो आणि म्हणतो, एक मिनिट, ताटच पडलं ना त्यात काय एवढं. काय अपशकुन नाही, तुम्ही दुसरं ताट घ्या. आता स्वानंदी मान हलवते आणि पुन्हा हळदी कुंकाचं ताट तयार करते. आता ती आणि आदिरा सगळ्यांना हळदी कुंकू लावत असते आणि निकी सगळ्या बायकांना वाण देते. मलिका मात्र अंशुमनच्या फोनची वाट बघत असते. अर्पिता म्हणते, मॉम अजून अंशुमनचा फोन कसा नाही आला. ती म्हणते, ह्या मुलाला एक धड काम जमत नाही. आता काय ह्या बातमी सगळं झाल्यानंतर देणार का. हळदी कुंकू होतं आणि आदिरा रोहनची वाट बघत असते. आदिराच्या इच्छेनुसार रोहनने काळा कुर्ता घातलेला असतो आणि तिच्यासाठी तो छान गिफ्ट घेतो. पण अंशुमनने सांगितल्याप्रमाणे त्याला एक गाडी उडवते आणि रक्तबंबाळ अवस्थेत रोहन रस्त्यावर पडलेला असतो. इकडे मलिका समरजवळ जाते आणि म्हणते, अजून रोहन नाही आला. आत्तापर्यंत त्याने यायला हवं होतं. डॉलचा चेहरा बघ ना किती पडलाय. बिचारी रोहनची किती वेळापासून वाट बघते. समर म्हणतो, काकू अगं येतच असेल ट्रॅफिकमध्ये. पण मलिका मात्र समरला सारखी जाणीव करून देते. आता समरला पण भीती वाटते. आता आदिरा वाट बघते आणि म्हणते, नंदुताई
हा रो अजून आला कसा नाही? स्वानंदी म्हणते, थांब मी पुन्हा एकदा फोन करते. आता अर्पिता पटकन बाजूला जाते आणि अंशुमनला फोन करते आणि म्हणते, अंशुमन अरे काम झालं की नाही? अंशुमन म्हणतो, आपलं काम झालंय. हे ऐकून अर्पिताही घाबरते. मलिकाकडे येते आणि हळूच म्हणते, मॉम आपलं काम झालंय. मलिका म्हणते, व्हेरी गुड, आता येणार मजा. आता सोनंदी फोन करते पण रोहनचा फोन रस्त्यावर पडलेला असतो आणि तो एकजण उचलतो. सोनंदी म्हणते, हा रोहनचाच फोन ना? आता सोनंदीला अशी काही बातमी कळते की तिचा तोल जातो. आता पुढील भागात बघूया रोहन वाचतो की नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.